हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं वेलकम आपल्या या नव्या व्लॉगमध्ये. आज काय काय होणार आहे माहीतच नाही, तर बघूया का हा व्लॉग कसा होतो आहे, काय काय होतं आहे. आता तर मी एका ॲक्टच्या डिरेक्शनच्या एका रिसर्चमध्ये असणार आहे आणि स्टडी आहे थोडासा, सो मी ते करेन. सो दिवसभरात काय काय होतं आहे आपण बघूया आणि तुम्ही बघाच आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका फटाफट. चला मित्रांनो, आज संडे आहे आणि काही असं विशेष कामकाज नाही, जे स्टडी आहे माझा थोडासा, ते पण आपल्या कामाचंच. चहा तो बनती आहे. मी जो चहा बंद केला होता मध्ये, पण परत एकदा मी तो, केवढा नॉईज आहे घरात आमच्या, तर तो मी पुन्हा एकदा चुकून चालू झाला. आय एम सॉरी अबाउट दिस. मग तो एकदा चालू झाला की मग तो चालूच होतो. आलं लॉंग लष्करा. आणि मी आलो स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी दर्शनासाठी. स्पीकरचा आवाज खूप होता, त्यामुळे आता मी इथे काय बोलतो तुम्हाला ऐकू येणार नाही. पण विकासने नवीन आयफोन घेतला, iPhone 15. येस, आणि तो पार्टीसुद्धा देतो बोलला. पण आधी आपण पालखीचं दर्शन घेऊ. आता माझ्यासोबत आहेत आमचे जुने सहकारी माधवदादा पवार. त्यांचा ॲक्च्युली स्वामी समर्थांचा हा मठ आहे. आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलो. माझं एक गाणं आहे ओली हळद, जे सगळीकडं गाजतंय वाजतंय. त्या गाण्यामध्ये माधवदादांच्या आमच्या वहिनी आहेत गाण्यामध्ये. चांगला ॲक्टर घेऊन घेतलाय तुम्ही. हे पादुका आल्या का परत? कुठे जाऊन आलाय? शेटकीवाडी. हो नाही, पुढे ते हेच नाही, काय बोलतो, अरविंदची पुढे, आनंदची. चला तुम्ही पण दर्शन घ्या. अक्कलकोट तसं आपल्यापासून खूप लांब आहे, तरी पण महाराजांची पालखी आपल्यापर्यंत येते. श्रद्धा असेल तर स्वामी सगळीकडेच दिसतात, देव सगळीकडेच असतो. फक्त इच्छाशक्ती आणि श्रद्धा हवीच, मन शांत आणि तृप्त होतं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही सुद्धा या पालखीचं दर्शन घ्या, महाराजांचं दर्शन घ्या. आणि मी प्रार्थना करतो की तुम्ही सगळेच आनंदी, सुखात, समाधानात राहाल. असंच माझ्यावरती प्रेम करत राहाल, सबस्क्रायबर्स वाढवाल, व्ह्यूज वाढवाल आणि चांगलं होईल ते माझे, अशी आशा धरतो. हा मला विचारतो की एकटा का फिरतोयस? माझं म्हणजे का, म्हणजे एकटा फिरायचं नाही तर मग काय, यांची लग्न झालं आम्ही काय, मित्रमंडळी आहेत आता त्यांच्या. आता कुठं जाणार नाही, डॅमकडे जाऊन यायचं. डॅमकडेच जातो. हॅपी थँक्यू. शाम भी गोई आणि रा. ॲक्च्युली यूट्यूबचा वाव, व्हॉट अ व्ह्यू. तारी दारी दा तारी रा ता तारी दारी रा ता ता पम 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 बम बम पम पम बम बम. तेरा तेरा निरा दा तेरा निरा. यूट्यूबचा म्युझिक लावले, कॉपीराइट क्लेम आहे, त्यामुळे मी स्वतःचंच म्युझिक बडबडतो. तुम्ही पण ते एन्जॉय करा.
टेरिरा तारिरा तारिरा तारा तेरिरा तारिरा तारा पम 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 पम. चला आपण आलोय आता गणेश पाटील यांच्या शेतामध्ये. तर ते म्हटले जरा या आमच्याकडे बघा जरा. पण संध्याकाळ माझ्यामध्ये सगळ्यांनाच आवडत असेल. इतकी फ्रेश वाईब आणि सगळ्या गोष्टी संध्याकाळी होतात. आणि इकडे राधानगरी साईडला तर संध्याकाळ प्रचंडच प्रसन्न असते. पण कुठं गेलं गणेश? आणि हे साहेब कोण आले हे बघायला आले. पाहुणा तो मला नाही, खाली काय पडलोय ते वाज केले. काय आहे? गणेश बोलला नारळाची झाड आहेत की नाही त्याच्या पुढे ये, दिसतोय तुला. तर ही नारळाची झाड. साहेब कुठं आहेत? हां दिसला दिसला. मित्रांनो या तारा ज्या आहेत ते जंगली प्राणी यांचं रक्षण करण्यासाठी आहे. त्याला करंट दिला जातो. आणि गणेश म्हणतोय इथून वाकून ये बाबा. तो आहे गणेश. गणेश पाटील यांच्या शेतामध्ये आपण आलोय. साहेब इथं काम करतायत आणि आपण चाललोय. काय करतोस रे? गवा येणार आहे? पाळणार आहेस? गवा पाळणार आहे. चला गणेश आता गवा पाळणार आहे. तुम्हाला कसं व्हायचं? काय ते? शिंदे जायला लागला ना. कोण? मयूर शिंदे. येऊ की मयूर शिंदे. हे गणेश. चला बरं सांगा हे कशासाठी करायलाय काय गणेश सर? माहिती द्या जरा. हे घोरडे शेत येतात आमच्या. गहू रेडे शेतात येतात. त्याच्यासाठी करंट कुंपण करायला लागला. करंट करंट म्हणजे काय असते? करंट तो सांगा ना. लोक म्हणतील काय मारताय काय प्राण्या. बॅटरीचा बारीक झटका. झटका मशीन. झटका मशीन हे आहे गौरेड्यांसाठी लावलेलं झटका मशीन तारा. गणेश झटके देण्यात एक्सपर्ट असल्यामुळे तो स्वतःच करतो. अरे काय तू वेगळा दिसायला जरा बघ इकडे. हा पिक्चर मध्ये काम करतात. अरे बाप रे. तुम्ही भेटच घ्या. नाही आम्हाला भेटत नाही. ते पिक्चर मध्ये काम करताय आम्हाला भेटत नाही. ह्याच्यामध्ये तर मुख्यमंत्र्याचा फोन येतोय. होय काय? वा 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 वा. तुला माहिती ना मला का माहित नाही. गणेश काय रे मालिका बिलिका करायला आला असा दाढी मिशा काढून? आम्हाला सांगा नसतो आता. तुझा हे गणेश जे चमन लुक झालाय तुझा तू शूट करूया म्हटलं. पिक्चर काम आता काय सेलिब्रिटी गणेश पाटील हाच तो ज्याचा तुम्ही काल कॉल ऐकला तो हाच तो. कॉल ऐकला सर शेतात काम करायला लागलं. मित्रांनो इथं गवा आलेला आहे. गवा त्यामुळं सगळी लोक तत्परतेनं आता त्याला हुसकण्यासाठी. या देख सकते हो आप गणेश तयारी में. गवा रेडा आणि आमचा रेडा सॉरी गव्हाचा रेडा. गणेशला आपण मदत करूया. बघा तुमच्या सुद्धा शेतांमध्ये असं काही प्राण्यांपासून पिकाचं रक्षण करण्यासाठी असं काही उपाययोजना आखल्या जातात का सांगा. आणि आखल्या जात नसतील तर गणेशला कॉन्टॅक्ट करा. गणेश सगळ्यांना फुकट असं काही नाही
त्याचा QR आम्ही शेअर करू. या की बरं आता काय गणेश? काम लावले होते मी कसं बघ फुकट बघायला नाही काय काम करावं माणसानं. बर आमची गरिबांची परिस्थिती काय आहे की गरीब. ओ माय गॉड गरीब. हे तुम्हाला शेवटपर्यंत जे दिसतंय सगळं इथं इकडं हे सगळं गणेश सरांचं आहे काय गरिबांना आणि गरीब गरीब म्हणतोय हा. काय आलं